वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण हाफ लोड स्टिचिंग बघणार आहोत आणि आज होळी पण आहे, तर तुम्हाला सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून। तर हाफ लोड स्टिचिंगमध्ये मी एक सिक्रेट टिप सांगणार आहे। सिक्रेट टिप म्हणजे आपण एका सिक्रेट पद्धतीने हाफ लोड स्टिचिंग करणार आहोत। तर यामध्ये मी साधा जो मशीन थ्रेड असतो, मशीन थ्रेड आणि त्यानंतर ही त्याची सुई, याच्याने आपण हाफ लोड स्टिचिंग करून दाखवणार आहे। यासाठी मी हे शुगर बीट घेतलेले आहेत आणि ही सीझर घेतलेली आहे। आता यामध्ये मी सर्वात पहिल्यांदा हा एक आकार ड्रॉ करून घेतलेला आहे या पद्धतीने, आणि आता मी तुम्हाला दाखवते ही कशी हाफ लोड स्टिचिंग करायची असते ती। आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा या पॉईंटच्या इथून मी निडलचं टोक वरती घेते। यामध्ये मी 3 शुगर बीट घेते आणि या इथे क्रॉसमध्ये असं टाकून घ्यायचं। यानंतर पुन्हा या इथून घ्यायचं, पुन्हा यामध्ये 3 शुगर बीट घेणार आहे। हे तुम्ही जेव्हा तुम्हाला एखादी हेवी बॉर्डर करायची असेल, एखाद्या याला डिझाईनला जर तुम्हाला छान हेवी बॉर्डर करायची असेल ना, तर तेव्हा तुम्ही या पद्धतीने करू शकतात। आता हे शुगर बीटचं करू शकतात, त्यानंतर साधी सिंपल आपले जे कटवर्कचे जे मणी असतात त्या मण्यांचंही तुम्ही करू शकतात। या पद्धतीने खूप सुंदर दिसते हे। आता ही करताना आरी वर्कच्या निडेलनं सुद्धा करता येते, ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड जातं। मी उद्याच्याला तेही दाखवणार आहे। याच्यानंतरच्या जेव्हा व्हिडिओ करेल याच्याशी रिलेटेड, तेव्हा मी आरी वर्कच्या सुईने सुद्धा दाखवणार आहे। हे असं फक्त थोडं 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 असं क्रॉसमध्येच घेत राहायचं। आपोआप त्याला आकार येऊन जातो छानपैकी। या पद्धतीने इतकं सुंदर असं दिसतं।
जेव्हा तुम्हाला छान एखादी हेवी बॉर्डर करायची असेल ना, तेव्हा तुम्ही याचा उपयोग करू शकतात. आणि आरी निडलपेक्षा आपल्या साध्या निडलने जर पटपट काम होत असेल तर मग आरी निडलपेक्षा साधी निडल जे असते त्याच्याने फिनिशिंगमध्ये या गोष्टीमध्ये असा फरक पडत नाही. त्यामुळे ती यूज केली तरी तुम्ही जमतं. मला माझं हे शिकवणं आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.